मुंबईमध्ये आज मराठा समाजाची ही बैठक पार पडते। दादरच्या शिवाजी मंदिरामध्ये ही बैठक होणार आहे। आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती आहे आणि आंदोलनाच्या या तयारीसाठी या बैठकीतून आढावा घेण्यात येणार आहे। दरम्यान या बैठकीला मुंबईतील मराठा समन्वयक उपस्थित राहणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्क तसंच आझाद मैदान, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पाहणी करण्यात येणार आहे। तर अंतरवाली सराटीमधील मराठा सेवकांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झाल्याचं कळतंय। हे शिष्टमंडळ जरांगेंच्या मुंबईतील संभाव्य पार्श्वभूमीच्या जागांवर म्हणजेच आझाद मैदान आहेत, शिवाजी पार्क आहे, त्याची पाहणी करणार आहे। अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। तर आज सकाळी 9 वाजता हे शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल होणार आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सध्याचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। 20 जानेवारीला मुंबईमध्ये धडकण्याचा इशारा जरांगेंनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता मराठा समन्वयकांनी सुद्धा तयारी सुरू केलेली आहे। शिवाय सरकारच्या सुद्धा हालचाली दिसून येत आहेत। सरकारनं सुद्धा या संदर्भात बैठक आयोजित केलेली आहे आणि आता मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीला मुंबईमध्ये धडकण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, समन्वयकांकडून मुंबईमध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची पाहणी करण्यात येणार आहे। त्यासाठी त्यांचं एक शिष्टमंडळ आज मुंबईमध्ये दाखल होत आहे। सकाळी 9 वाजता हे शिष्टमंडळ दाखल होणार आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, आपण पाहतो एकूणच मराठा आरक्षणावरून चांगलंच वातावरण तापलेलं आहे। एकीकडे सरकारकडून सुद्धा या संदर्भात हालचाली सुरू झाल्यात, तर दुसरीकडे मनोज जरांगे यांचं समन्वय समिती जी आहे, यांची जी शिष्टमंडळ आहे ते मुंबईमध्ये आज दाखल होत आहे। काय सध्याचे अपडेट्स मिळतात? एकूणच मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांनी दिलेला जो अल्टिमेटम आहे तो जवळ आलेला आहे आणि अशातच मुंबईत आता त्याची पाहणी करण्यासाठी, या आंदोलनाची पाहणी करण्यासाठी संपूर्ण मराठा समन्वयक या ठिकाणी आलेले आहेत। आज बांद्रा, त्याचबरोबर शिवाजी पार्क, वांद्रे आणि त्यानंतर आझाद मैदान अशा 3 स्थळांची पाहणी या ठिकाणी होणार आहे। माझ्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी मराठा समन्वयक मुंबईचे या ठिकाणी विपुल सर आहेत। सर, काय सांगाल? पवार सर, नेमकं आज आपली पाहणी नेमकी कशी असणार आहे? काल मनोजदादांनी सांगितल्याप्रमाणे आज त्यांचं शिष्टमंडळ रात्रभर प्रवास करून मुंबईत पोहोचलेलं आहे आणि 11 वाजता सकाळी आपण मुंबईच्या सर्व समन्वयकांची त्या लोकांबरोबर एक बैठक घेऊ। ती बैठक संपन्न झाल्यावरती आपण पहिल्यांदा दादर येथील छत्रपती शिवाजी मैदानावरती जाणार आहोत। तिकडनं मग आपण आझाद मैदानावरती जाऊ, आझाद मैदानावरती नंतर मग बीकेसी मैदानावरती जाऊ। अशी 3 मैदानाची पाहणी आज आपण करू। पवार साहेब, एकूणच ज्या पद्धतीने आपलं हे आंदोलन होणार आहे या संदर्भात पोलीस परवानगी गरजेची असते, त्या संदर्भात आपण पत्र दिलंय का आणि परवानगी मिळालेली आहे का पोलिसांकडनं? पोलिसांशी आमचं प्राथमिक चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे। या सर्व मैदानाची पाहणी केल्यानंतर ज्यावेळी आपण एक रूपरेषा त्यांच्या समोर ठेवतो त्यावेळी मग परमिशनचा प्रश्न येतो, त्यावेळी आम्ही परमिशनसाठी अर्ज करू। यापूर्वी मुंबई पोलिसांनी नेहमीच सर्व आपल्या मोर्चांना, सभांना नेहमीच आपल्याला सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबतच आणि त्यांच्याच प्रशासनामध्ये आपल्याला हे मुंबईमधलं कार्यक्रम करावा लागणार आहे। त्यामुळे त्यांची परवानगी ही गरजेची असली तरीही आपलं जे प्राथमिकता आहे किंवा आपलं जी पसंत आहे ती त्यांच्यासमोर ठेवणं आवश्यक आहे। त्यामुळे आज आम्ही सांगितलं की 3 मैदानांची पाहणी केल्यानंतर एक शिष्टमंडळ तिथे जाईल, मनोजदादा जी सांगतील त्या पद्धतीने मग अर्ज आपण करू। एकूणच आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षण हा प्रश्न आता सध्या ऐरणीवरती आहे। मागचे 54 मोर्चे जे होते ते शांततेत झाले होते, मात्र बीडच्या घटनेनंतर कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक या ठिकाणी येतील, कसं नियोजन असणार आहे? एकूण नाही, पहिल्यांदा बीडमधल्या आंदोलनाशी किंवा त्या घटनेशी मराठा समाजाचा कुठेही काही संबंध नाही। ज्यांच्या घरावरती, हॉटेलवरती हल्ले झाले त्या लोकांनी देखील हे स्पष्ट सांगितलेलं की आमच्यावरती हल्ला करणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते नव्हते। त्यामुळे पुन्हा मराठा समाजाला त्या चौकटीमध्ये ठेवण्याचा काही संबंध येत नाही। मराठा समाजाचे आंदोलन हे सर्व शांततेने झालेले आहेत। आमची आंदोलनं उपोषणाचं आहे, त्याच्यामध्ये हिंसक होण्याचा काय प्रश्न आहे? माणूस सर्व आज फक्त मनोजदादा जरांगेंनी सांगितले की ते उपोषणाला बसणार, पण आज हे बाहेर आलेलं नाही अजून की त्यांच्यासमोर किती समाज त्यांच्याबरोबर उपोषणाला बसणार आहे। आणि आपण पाहतोय एकूणच या संदर्भातल्या परवानगी जाचक अटी या लवकरात लवकर घेण्यासंदर्भात प्रयत्न होणार आहेत। त्याचबरोबर आज पाहणी दौरा देखील करून जी जागा आहे त्याच्या निश्चितीबाबत देखील आज ठरवलं जाईल असं सांगितलं जात आहे।
अगदी नक्कीच सूरज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते मराठा आरक्षणासंदर्भात। मराठा आरक्षणाबाबत आता सरकारकडून हालचालींना वेग आल्याचं कळतंय। मराठा आरक्षणासंदर्भात आज आढावा बैठक होणार आहे, अशी माहिती आता सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत ही आढावा बैठक होणार असून या बैठकीत शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे। तर नुकतीच नवनियुक्त सदस्यांसह मागासवर्ग आयोगाची बैठक सुद्धा पुण्यामध्ये पार पडली। त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीला मुंबईमध्ये धडकण्याचा दिलेला इशारा आहे, त्याच पार्श्वभूमीवर त्यातून ही बैठक महत्त्वाची मानली जाते। तर आपण पाहतोय